आज कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर यांच्याकडे फार अपेक्षेनं बघितलं जातं। हे अतिशय वरहुन्नरी आणि युवा पिढीतून येतात आणि त्यांच्याकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत। म्हणूनच आजचा कोल्हापूरमध्ये गाजत असलेला एक प्रामुख्याचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वच्छतागृह। स्वच्छतागृहामध्ये आज बऱ्याच ठिकाणी इमारती सुसज्ज अशा तयार आहेत पण तिथं स्वच्छता नाही, त्यामुळे इमारत आहे पण त्याचा उपयोग नाही असा प्रश्न भेडसावत आहे। प्रामुख्यानं नाना पाटील म्हणजे जो बाजार भरतो तिथे एक अतिशय सुसज्ज आणि पाण्याचा टँक वगैरे वरती असणारा असा स्वच्छतागृह आहे आणि दुसरा म्हणजे पतोडी खान, तिथं फार म्हणजे रहदारी असते, नियमित लोक येतात पण टॉयलेटचा फार प्रश्न येतो, तो पुरुषांचाही येतोय आणि महिलांचाही येतोय आणि प्रश्न अल्पसा आहे पण त्याच्यामध्ये समस्या फार मोठी लपलेली आहे। तर तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही एखादा कर्मचारी वगैरे लावून त्याच्यावर प्रामुख्यानं वैयक्तिकरित्या तुम्ही जर लक्ष दिलं तर तो प्रश्न लवकर सुटेल। या संदर्भात आपली काय अपेक्षा? तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला विचारला, त्यासाठी आता पहिला तुम्ही बोलला म्हणजे नाना पाटील बाजारपेठचा विषय असेल किंवा पतोडी घाटचा संदर्भ विषय असेल, तर हा प्रश्न तुम्हाला मी असं आश्वासन देत नाही की 4 दिवसात तिथं तुम्हाला योग्य ते त्याची स्वच्छता दिसली जाईल व एक कर्मचारी तुम्हाला दिसला जाईल व ही तुम्ही जो आज मला आज तारीख आहे 16 तारीख आहे, आज तुम्हाला 21 ते 22 तारखेच्या आत तुम्ही परत मला बाईट घेऊन यायचं आणि हे झालेलं हे स्पष्टीकरण तुम्हाला मी त्या बाईटनुसार मी दिले जाईल। हे आहेत उपमहापौर, त्यांनी आपल्याला असा शब्द दिला आहे की 21 तारखेला हा स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटला जाईल आणि तुम्हीच परत त्या स्वच्छतेचा व्हिडिओ तुम्हाला जनतेला दाखवला। धन्यवाद। मला अशी अपेक्षा आहे की उपमहापौर साहेब हा स्वच्छतागृहाचा प्रश्न तातडीने सोडवतो।